रात्री बँगलोर खरंच खूप सुंदर दिसतं. आज आम्ही मॉलला गेलो होतो आणि तिथे बाहेरचा नजारा असा काही होता. इतकं सुंदर, इतकं छान लाईटिंग वगैरे केलेलं होतं. खरंच बँगलोरमध्ये म्हणजे इथं आल्यानंतर वाटतं की आपण बँगलोरमध्ये राहतोय. नाहीतर आम्ही जिथं राहतोय तिथं तर पूर्ण असं खेडच आहे. खेड्यात राहिल्यासारखंच वाटतं. आणि मॉलला वगैरे गेलं तर असं वाटतं हो आपण बँगलोरमध्ये सिटीमध्ये आहोत. आणि इथं किती मोठा डायनासोर होता, बघितलाच असेल तुम्ही. माझ्या पिल्लूला तर खूप आवडले सगळेच डायनासोर. तिथं डायनासोरचा एक शो पण होता. आणि हे गेम झोनमध्ये, त्याला गेम झोनसाठीच मॉलमध्ये यायचं असतं. आणि मग थोडाफार आम्ही खेळलो. बापरे, मी तर माझ्या लहान असताना आयुष्यात कधी असा गेम झोन वगैरे पाहिलं नव्हतं. आपण काय खेळभांडे पण आपल्याला कोणी विकत घेऊन देत नव्हतं. आपण आपलेच असं पानं वगैरे काही पण असं गोळा करायचे, तुटलेले फुटलेले, आणि त्याच्याच खेळणे करायचो आपण. आणि ह्या मुलांना बघा किती खेळणे, किती छान. खरंच हे जेनझीज आहेत. लकी आहेत. आणि काही बाबतीत अनलकी पण आहेत. आपण जे वातावरण म्हणजे शेताला वगैरे जात होतो ते त्यांना नाही आहे. पण ठीक आहे, मग मी पण थोडं सगळं पाहून एन्जॉय केलं. आणि नंतर आम्ही बर्गर वगैरे खाल्ला. कोक पण ह्यांनी आणि रिवूने पिला, पण मी नाही पिला, मला बिलकुल आवडत नाही. आणि रात्री बघा इतकं छान वाटत होतं. असं वाटत होतं की इथे म्हणजे असंच रात्री मस्त कारमध्ये छान गाणे लावून फिरावे. पण कार तर नाही आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे जेव्हा कार येईल तेव्हा आपल्याला फिरता येईल. आणि हे बघा मोठा डायनासोर, खूपच त्याची जी मान होती ती खूप उंच होती. आणि त्यानंतर आम्ही घरी निघण्यासाठी निघालो. आणि हे बघा रात्री बँगलोर असं काहीसं दिसतं, पूर्ण छान छान लाईटिंगने वगैरे. मॉल्स, मोठे मोठे ऑफिसेस, ते बघून असं वाटतं मीही एखाद्या ऑफिसमध्ये जॉब केला असता तर किती छान झालं असतं. पण बघा नशिबाच्या गोष्टी आहेत, प्रत्येकालाच सर्व काही भेटत नाही. जे भेटते त्याच्यातच आनंदाने राहायला पाहिजे. आणि मी आनंदात आहे. आणि तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात तेही सांगा. आणि तुम्ही कुठून माझे व्लॉग पाहताय ते नक्की कमेंट करा. आणि तुम्ही बँगलोरमधूनच पाहत असाल तर मला कमेंटमध्ये सांगा. किंवा पुणे किंवा महाराष्ट्रातून कुठून पाहताय तेही सांगा. महाराष्ट्रीयन मॉम इन बँगलोर असं मला चॅनलचं नाव द्यायचं होतं, पण बघूत, जर सक्सेसफुल झाले तर ठेवूयात ते नाव. चला बाय, भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.